पुण्यात शरद पवारांच्या नेतृत्वात भर पावसात आंदोलन करण्यात आलं। खासदार सुप्रिया सुळे देखील आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या। आंदोलनादरम्यान शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना महिला सुरक्षेबाबत शपथ दिली आहे। दरम्यान स्त्रियांच्या अत्याचाराबाबत राज्यातील राज्यकर्ते प्रचंड असंवेदनशील असल्याचं म्हणत शरद पवारांनी सरकारवर निशाणा साधलाय। स्त्रियांवरील अत्याचार खपवून घेणार नाही असं पवार म्हणाले। शरद पवारांकडून महिला सुरक्षेबाबत शपथ देण्यात आली। यावेळी मवियातील सर्वच प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित होते। खासदार सुप्रिया सुळे, शरद पवार, रवींद्र धंगेकर, विरोध करून त्याबद्दलचा आवाज उठेल। मी मुलगा आणि मुलगी, माझा मुलगा, माझे गाव, मुलीबाळींच्या अत्याचाराच्या विरुद्ध आवाज कोणी उठवला त्याला राजकारण म्हणायचं, हा जर निष्कर्ष राज्यकर्ते काढत असतील तर राज्यकर्ते किती असंवेदनशील आहेत, भगिनींच्याकडे बघायचा त्यांचा दृष्टिकोन किती चमत्कारिक आहे याची प्रचिती ही आपल्या सगळ्यांना येते। बदलापूर असेल, सातारा, कोल्हापूर, दौंड अशा अनेक घटना गेल्या 15 दिवसात आपण बघतोय। वर्दीची भीती ही राहिलेलीच नाही। सत्तेमधल्या लोकांनी असंच भाष्य केलं की बदलापूरला आलेले लोक सगळे बाहेरचे होते। माझं म्हणणं आहे कुठले का असू दे ना, ते भारतीय होते आणि भारतीय लेखीसाठी तिथे लढत होते। याची नोंद या सरकारने घेतली पाहिजे। अतिशय असंवेदनशील सरकार आहे। दुसरीकडे मुंबईतील शिवसेना भवनासमोर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काळ्या पट्ट्या बांधून निषेध आंदोलन करण्यात आलं। रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी देखील या आंदोलनात सहभाग घेतला होता। सरकार नराधमांना पाठीशी घालत असल्याचा उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केलाय। तिकडे अमरावतीत खासदार बळवंत आणि आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात काळ्या फिती लावून निषेध करण्यात आला। तिकडे नागपुरात आमदार अनिल देशमुख आणि अभिजित वंजारींच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले। नाशिक आणि संभाजीनगरात मवियाच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं। बळवंत वानखेडे यांच्या नेतृत्वात यशोमती ठाकूर यांनीही आंदोलन केलंय। नाशिकमध्ये देखील आंदोलन करण्यात आलं। संभाजीनगर तसंच नागपुरातही आंदोलन करण्यात आलं। बातमी राज ठाकरेंसंदर्भातली। राज ठाकरे हे त्यांचे पुतणे आणि वरळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवार देणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालंय। तसं संकेतच राज ठाकरेंनी दिले, तर शिंदे फडणवीसांविरोधात उमेदवार देणार असल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय। देवेंद्र फडणवीसांचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरातही त्यांनी ही घोषणा केली आहे। आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आपण उमेदवार देणार। हे बघा, मी निवडणूक लढवणार आहे आणि मागच्या वेळेला एक वेळा ही गोष्ट जी केली त्या मतदारसंघामध्ये साधारणपणे आमची 37 ते 38 हजार मतं आहेत। कळलं का? एकदा ही गोष्ट झाली, वारंवार कशी होईल? मतदारसंघात उमेदवार देणार, सगळ्या मतदारसंघांमध्ये उमेदवार देणार।